नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जीनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नवीन अपडेटनुसार 20.6 या व्हर्जननुसार 6 नवीन बदल झालेले आहेत. तर ते कोणते ते आपण बघूया. तर मैत्रिणींनो, हे बघा, सर्वप्रथम हा बदल झालेला आहे. AWW will be able to plan their stock requirement through stock register. मैत्रिणींनो, हे बघा, हा झाला पहिला बदल. एक स्टॉक रजिस्टर जे THR किंवा SCM याचा स्टॉक कुठे व कशी माहिती कुठे कशी ठेवायची हे एक स्टॉक रजिस्टर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आलेलं आहे. तर आता आपण दुसरं बघूया. हे बघा मैत्रिणींनो, हा क्रमांक 2 रिवम AWC मायग्रेशन. अंगणवाडी सेंटरमध्ये जे मायग्रेशन होतात ती माहिती इथे आपल्याला भरता येणार आहे. आता तिसऱ्या क्रमांकामध्ये बघा, रिवम द फ्युचर टू मायग्रेट फ्रॉम PW टू LM. म्हणजेच येथे आपण PW म्हणजे प्रेग्नेंट वुमनमधून लॅक्टिंग मदरमध्ये कसं आपण तिचं मायग्रेट म्हणजे तिचं स्थलांतर ते आता या नवीन अपडेटनुसार आपल्याला आता गरोदर मातेतून स्तनदा माता म्हणजे गरोदर मातेची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तिची ती डेट असेल ती डेट आपण टाकून तिला स्तनदा माताकडे स्थलांतरित करू शकतो. तसेच क्रमांक 4चा बदल बघा, न्यू स्क्रीन टू कॅप्चर ॲडिशनल डिटेल्स ड्युरिंग डिलिव्हरी. क्रमांक 4च्या बदलानुसार जी स्तनदा माता आहे तिच्या डिलिव्हरीविषयी आपण अजून तिथे अतिरिक्त माहिती आपण भरू शकतो. इथे बघा, क्रमांक 5चा बदल आहे. हा बघा, आधार नंबर इज मास्क्ड ऑन व्हेरीफाय आधार लिस्ट. जे आधार नंबर व्हेरीफाय झालेले आहे ते आता हॅक करण्यात आलेलं आहे. तुम्हाला फक्त आता तिथे शेवटचाच आकडा दिसणार आहे. तसेच मिनॉर बॅग फिक्सेस हा म्हणजेच क्रमांक 6चा किरकोळ बदल करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे हे 6 बदल इथे करण्यात आलेले आहे. तर मैत्रिणींनो, आपण बघूया. इकडे बघा, इथे स्टॉक रजिस्टर. हे बघा मैत्रिणींनो, स्टॉक रजिस्टर इथे आलेले आहे. या स्टॉक रजिस्टरमध्ये गेल्याच्या नंतर इकडे बघा THR टेक होम रेशन याविषयी इथं आपण माहिती बघणार आहोत. स्टॉक रिक्युरेड, स्टॉक रिसिवेड आणि डिस्ट्रीब्युटेड. म्हणजेच तुम्हाला जो माल आपण मागणी केलेली आहे THRची त्या मागणीनुसार म्हणजेच स्टॉक रिक्युरेड आणि स्टॉक रिसिवेड म्हणजे उतरून घेतलेला माल आणि स्टॉक डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे आपले जे लाभार्थी आहेत त्याच्यानुसार जो माल आपल्याकडे आलेला आहे त्या पावतीनुसार जो आपल्याला लाभार्थ्यांना वाटप करायचा आहे तो माल. इथे बघा, गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्षांचे लाभार्थी आणि
त्याखाली बघा अंडरवेट चिल्ड्रेन म्हणजे जे तुमचे मध्यम कमीचे मुलं आहेत ते, आणि खाली किशोरवयीन मुली ज्या शाळाबाह्य असतील त्या जर तुमच्याकडे असल्या तर त्यांनासुद्धा THR हा येत असतो. अशा प्रकारे आपण याची माहिती अजून पुढे बघूया. तर हे बघा इथे प्रेग्नेंट वुमन, ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांचा आकडा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. लॅक्टिंग मदर त्यांचा आपण इथे आकडा भरून घेणार आहोत. चिल्ड्रेन 6 महिने ते 3 वर्षाचे त्यांचा पण आकडा आपण इथे टाकून घेणार आहोत. आणि अंडरवेट चिल्ड्रेन म्हणजे मध्यम कमीचे आणि किशोरवयीन मुली यांचा आकडा इथे टाकून घेतला. इकडे स्टॉक रिच वेट डेट म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे THR माल आपण उतरून घेतो त्या दिवशी आपण त्यांच्याकडून जी पावती घेत असतो आपण मालाची, ती आपल्याला पोच पावती देतात. त्याच्यावर आपण ज्या दिवशी माल उतरला त्याची दिनांक त्या पावतीवर आपण पाठीमागून टाकूनच घेत असतो. ती दिनांक आता आपल्याला इथे भरायची आहे. तर ती दिनांक इथे मी टाकलेली आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, मी इथं तुम्हाला आकडा टाकून दाखवलेला आहे. अशा प्रकारे हा आकडा टाकून घ्यायचा आहे. आणि असा गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्षांचे जे लाभार्थी असतील मुलं मुली, तो आकडा इथे मी टाकून घेतलेला आहे. आणि कमी वजनाचे मुलं माझा एक लाभार्थी असल्यामुळं एक आकडा मी टाकून घेतलेला आहे. आणि इकडे किशोरवयीन मुली माझ्याकडे 0 आहे. तुमच्याकडे शाळाबाह्य मुली असतील तर जो आकडा असेल तुमचा शाळाबाह्य किशोरवयीन मुलींचा तो तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. इकडे बघा इकडे तारीख टाकून घेतलेली आहे. इकडे क्लिक केलं की इकडे बघा इथे क्लिक केले की इकडे कॅलेंडर ओपन होईल आणि कॅलेंडरनुसार तुम्ही ती तारीख इकडे टाकून घ्यायची. आणि आपण ती तारीख टाकून घेतल्याच्यानंतर ॲड स्टॉक म्हणून आलं की त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा आता आपण SCM याविषयी माहिती बघणार आहोत. आपण आता THR विषयी माहिती बघितली. आपण आता स्टॉक रजिस्टरमध्ये THRचा स्टॉक कसा भरून घ्यायचा ती माहिती बघितलेली आहे. आता SCM गरम ताज्या आहाराविषयी माहिती बघूया. आणि मैत्रिणींनो, गरम ताजा आहार हा आपल्याला ग्रॅममध्ये येतो आणि THR हा पॉकेटाची संख्या असते. परंतु SCMला जो आहार येतो तो ग्रॅमनुसार आपल्याकडं येणार आहे. तर इथे आपण फक्त 3 ते 6चे जे लाभार्थी आहेत त्यांचा इथे ग्रॅमनुसार माल टाकून घ्यावा लागणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे ही माहिती भरली की पुढे बघा इथं पण जसं आपण THRमध्ये भरलं तसंच इथं पण माहिती टाकून घ्यायची आहे. इथे फक्त 3 ते 6चेच, कारण THRमध्ये आपण बाकी संपूर्ण लाभार्थी भरलेले आहे. आणि SCMसाठी जो आपला लाभार्थी वयोगट आहे तो 3 ते 6चाच असल्यामुळे या रकान्यामध्ये आपण 3 ते 6चे लाभार्थी भरून घेणार आहोत. आणि इथे लाभार्थी आपण भरून घेतले की तिकडं आता पाठीमागच्या ज्या फॉर्ममध्ये आपण बघितलं तिकडं त्याचं युनिटनुसार ग्रॅम तिकडं ऑलरेडी दिसत आहे. किंवा लाभार्थी भरल्यावर आपण लाभार्थी टाकून घेतल्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर सगळ्यांचीच माहिती अशा प्रकारे दिसणार आहे. तर इकडे बघा खाली इथे पण जो फेडरेशनचा माल येत असतो जो आपण गरम ताजा आहार म्हणून शिजवत असतो, त्यासाठी ज्या दिवशी गरम ताजा आहार आपण उतरून घेतला, ग्रॅममध्ये जो माल आपण मोजून उतरून घेतो त्या दिवशीची तारीख इथे आपल्याला टाकायची आहे. ती तारीख टाकून घेतली की ॲड स्टॉक करून घ्यायचा आहे. तर इकडे बघा तो आता झाला पहिला बदल. आपण आता दुसरा बदल बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, दुसरा बदल आहे, पहिला बदल झाला स्टॉक रजिस्टरविषयी जी माहिती आपण THR कसा स्टॉक करायचा व SCM म्हणजेच फेडरेशनचा आहार कसा स्टॉक करायचा हे आपण बघितलेलं आहे. आता दुसरी माहिती बघूया. इकडे या कोपऱ्यामध्ये बघा इकडे
या इथे तुमचं अधिक असेल, माझं मोर आहे, याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा, ह्या आपल्यासमोर पूर्ण फाईल ओपन झालेली आहे. आणि यामध्ये आपल्याला दुसरा बदल झालेला आहे, AWC मायग्रेशन. तर हे बघा मैत्रिणींनो, ते AWC मायग्रेशन याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा, AWC मायग्रेशन. इथे तुम्ही जे तुम्हाला मायग्रेशन म्हणजे स्थलांतरित झालेले आहे ते इथून तुम्ही स्थलांतरित करू शकता. आणि हा दुसरा बदल झालेला आहे. आता आपण तिसरा बदल बघूया. AWC मायग्रेशन हा दुसरा बदल झालेला आहे. आणि तिसरा बदल, गरोदर मातेतून स्तनदा माताकडे आपण कसं जाणार आपण ते बघूया. आता इथे मी गरोदर मातेला क्लिक करून घेतलेले आहे. तर हे बघा, माझ्या गरोदर माता ओपन झालेली आहे. आपण या 3 डॉटला क्लिक करायचे आहे. हे बघा, या गरोदर मातेला आपण क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा, मिसकॅरेज, ॲबॉर्शन आणि स्टिल बर्थ याला क्लिक करून घेतलेले आहे. इकडे बघा, माझी गरोदर माता अंजली शैलेश राठोड इथे आलेले आहे. तर बघा, मिसकॅरेज झालेलं असेल तर इथं मिसकॅरेजला ऑप्शन आहे, ॲबॉर्शन, आणि इकडे खाली इकडे बघा स्टिल बर्थ म्हणजेच जन्म झाल्याबरोबर मृत्यू. इकडे पुढे बघा, इकडे बघा डेट ऑफ डिलेवरी. इथे आपण डिलेवरीची डेट टाकून घेणार आहोत. माझी ही गरोदर माता 11 एप्रिलला डिलेवरी झालेली आहे. तर हे बघा, 11 तारखेला मी क्लिक केलेलं आहे आणि ते ओके करून घेणार आहोत. ओके केल्यानंतर ती तारीख मी टाकलेली आहे. तर तारीख झाल्याच्यानंतर हे बघा, प्लेस ऑफ डिलेवरी, होम आणि घरी डिलिव्हरी झाली का दवाखान्यामध्ये झाली. शक्यतो घरी डिलेवरी आता कुठेही होत नाही. माझी डिलेवरी माझ्या गरोदर मातेची हॉस्पिटलमध्ये झाल्यामुळे मी हे बघा हॉस्पिटललाच इकडे क्लिक केलेलं आहे. आणि इकडे खाली बघा, जेंडर चाइल्ड, मुलगी आहे की मुलगा. माझ्या गरोदर मातेची डिलेवरी झालेली आहे आणि तिला मुलगी झाल्यामुळं मी तिला घर टाकून घेतलं. आणि आता चाइल्ड्स बर्थ वेट, बाळाचं वजन टाकून घेतलेलं आहे. आणि हाईटसुद्धा, उंची मी टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण टाकून घेऊन खाली फॉर्म इकडे क्लिक करायचं आहे, सबमिट करायचं आहे. ते सबमिट केल्याच्यानंतर इकडे बघा, नेम ऑफ चिल्ड, म्हणजे हा आपला चौथा बदल आहे. आपण 3 बदल आणि याच्यात चौथा, न्यू स्क्रीन टू कॅप्चर ॲडिशनल डिटेल्स ड्युरिंग डिलेवरी. म्हणजे डिलेवरी झाल्याच्यानंतर त्यामध्ये तिची तारीख भरून ती स्तनदा माताकडे मायग्रेट होते. आणि मायग्रेट झाल्याच्यानंतर बाळाचा फॉर्म पूर्ण आपल्याला भरण्यासाठी समोर ओपन होत आहे. आणि अशा प्रकारे हा फॉर्म ओपन झालेला आहे. इथे बाळाचे नाव टाकून घ्यायचे आहे, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. बाळाचा आधार नंबर तर आपण बाळाचं लगेच डिलिव्हरी झाल्याबरोबरच शक्य नसल्यामुळे आपण आईचा किंवा वडिलाचा टाकून घेत असतो. डेट ऑफ बर्थ, चाइल्ड, अशा प्रकारे हा फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे. आणि फॉर्म भरून घेतला की सबमिट करायचा आहे. तर हा फॉर्म मी अशा प्रकारे सबमिट केलेला आहे. तर हे झालेत आपले काही बदल. आणि आता आपण पुढचा बदल बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, पुढचा बदल आहे, आधार नंबर इज मास्क्ड ऑन व्हेरीफाय आधार लिस्ट. आता आपण आधार नंबर
अशा प्रकारे व्हेरीफाय झालेला आधार नंबर फक्त शेवटचे 4 अंक आपल्याला इथे दिसणार आहेत, बाकी नंबर आपल्याला दिसणार नाही. हा झाला 5वा बदल. आणि 6वा बदल ते किरकोळ बदल झालेले आहेत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये, छोटे मोठे बदल. तर अशा प्रकारे हे सर्व बदल आपण बघितलेले आहे. आणि मैत्रिणींनो, तुमच्या मोबाईलवरती सुद्धा प्ले स्टोअरवरती जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लगेच अपडेट करा आणि हे जे नवीन बदल झालेले आहेत अशा प्रकारे आपण सुद्धा माहिती भरून घेऊ शकता. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर करणार आहे ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. धन्यवाद मैत्रिणींनो.